मीरा रोड येथे पोलीस व्हॅन अनियंत्रित होऊन दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे, तर 2 चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे। मीरा रोड पोलीस आयुक्तालयाजवळील नित्यानंद नगर परिसरात पोलीस व्हॅन अनियंत्रित झाल्याने अपघात घडला। या दुर्घटनेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून 2 चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मीरा रोड येथील नित्यानंद नगर परिसरात मीरा भाईंदर बसविरार पोलीस आयुक्तालयाचे मुख्य कार्यालय आहे, त्यामुळे या कार्यालयाशेजारी नागरी वस्तीतील मोकळ्या मैदानात आयुक्तालयाची वाहने उभी केली जातात। दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास पोलिसांची एक व्हॅन अनियंत्रित झाल्याची घटना समोर आली। माहितीनुसार मैदानातून वाहन बाहेर काढताना चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 चारचाकी वाहनांना जोराची धडक दिली। यात या वाहनांचे मोठे नुकसान झाले। ही व्हॅन इतक्यावरच थांबली नाही, तर समोरून येणाऱ्या एका दुचाकी चालकाला देखील धडक दिली। या धडकेत दुचाकी चालक थेट व्हॅन खाली अडकला आणि गंभीर जखमी झाला। घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। नागरिक तत्काळ दुचाकी चालकाच्या मदतीसाठी धावले। यावेळी उपस्थित नागरिकांनी व्हॅन चालकाला जाब विचारण्याचाही प्रयत्न केला, मात्र घटनास्थळी पोलीस तत्काळ पोहोचल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली। या घटनेमुळे जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात असून नेमक्या कोणत्या कारणामुळे हा प्रकार घडला याबाबत स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान या घटनेची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली असून ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे।